आज आपण मनोबोधामधला 197वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदार्थ पोटी पुरेना. ज्या भगवंताचं रूप पाहता पाहता आपणच ते आत्मस्वरूप होऊन जातो, असं या राघवाचं स्वरूप समजून सांगणारा समर्थांचा मनोबोधातला हा श्लोक. श्रोतेहो, कालच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला या राघवाच्या रूपाचं, जे या सगुण रूपाचं उपासनेच्या द्वारे तया पाहता पाहता तेची झाले, या अवस्थेचं वर्णन सांगितलं होतं. त्यातीलच हा प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाचा अंतरंगामध्ये समाधानकारक विश्लेषण करणारा पुढचा मनोबोधातला श्लोक. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की माझा हा राघव, माझा हा राम कसा आहे, तर तो आकाशासारखा व्यापक आहे. समर्थांनी इथं नभ हा शब्द त्याच्यासाठी वापरलाय. तो या आकाशासारखा, या नभासारखा व्यापक आहे. या भगवंताचं ज्याने स्वरूप चिंतन केलं, त्याचं आत्मस्वरूप, त्याचं चित्त हे या भगवंतामुळं असं काही विलक्षण स्थित्यंतर करून जातं की त्याच्या अंतरंगामध्ये जे भवाचे भवी काय भीतोस लंडी अशी जी त्याची अवस्था आहे, ती अवस्था त्याच्या अंतरंगातून निघून जाते. समर्थ म्हणतात की मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. ही जी दृश्य जग, जे आपण सत्य मानून त्याच्या एक प्रकारे भीतीच्या सावलीखाली सतत जगत असतो, त्या स्थितीतून या जीवाला एक प्रकारे वगळलं जातं. अशा या भगवंताचं चिंतन स्मरण करता करता आपल्या देहबुद्धीला हद्दपार करण्याची कला त्या जीवाला प्राप्त होते. आणि मग कितीही दर्शन झालं, कितीही वेळ त्याच्याकडे बघत राहिलो, तरी देखील आपल्या दर्शनाची आस, आपल्या दर्शनाचा हव्यास हा कधीच पुरत नाही. असं हे विलक्षण प्रभू रामचंद्रांच्या भक्तीचं शास्त्र समर्थ या श्लोकाच्या सरळ अर्थात आपल्याला सांगत आहेत. श्रोतेहो, प्रभू रामचंद्रांना इथे समर्थांनी आकाशाची उपमा दिलेली आहे, एका नभासारखी उपमा दिलेली आहे. आपण लौकिक जगामध्ये आकाश हे जे तत्व या पंचमहाभूतिक सृष्टीमध्ये बघत असतो, ते अत्यंत विलक्षण असं गुह्य आहे. आपण बघतो की इतर कुठलंही पंचमहाभूतिक तत्व आकाशाला सोडून हे आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी परिमाणामध्ये मोजता येऊ शकतं. म्हणजे कसं की जर पृथ्वी तत्व आहे, म्हणजे जमीन आहे, तर तिला काहीतरी मोजमाप आहे, काहीतरी एकरमध्ये आहे, काहीतरी किलोमीटर्समध्ये आहे. पाणी आहे, त्याला आपण लिटर्समध्ये मोजू शकतो. अग्नी आहे, त्याचं तापमान आपण मोजू शकतो, त्याच्या किलो कॅलरीज, त्याच्यातली ऊर्जा आपण मोजू शकतो. वायूची अवस्था देखील तशीच आहे. वायू देखील आपण वेगवेगळ्या प्रकारे मोजला जाऊ शकतो. पण हे आकाश नामक जे तत्व आहे, ज्याला सर्व दिशांनी व्यापकता मिळालेली आहे, ते व्यापक तर आहेच, पण त्याचबरोबर अत्यंत सूक्ष्म देखील आहे. आपल्याला त्या समर्थांच्या जीवनातला प्रसंग आठवत असेलच की जेव्हा सामानगडावरती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली किल्ल्याचं काम चाललं होतं आणि जेव्हा दुपारी जेवणाची वेळ झाली आणि शिवाजी महाराजांनी नजर टाकली की अनेक मजदूर त्यावेळेला जेवायला बसले होते, हळूच कुठेतरी अंतरंगामध्ये एक अहंकाराची झुळूक येऊन गेली की इतक्या साऱ्या लोकांचा मी पोशिंदा आहे. असा हा छोटासा अहंकाराचा वायू अंतःकरणातून जायला काय, आणि त्याच वेळेला मागं सद्गुरू आपल्या या शिष्यातलं अंतरंगाचे तण दूर करण्यासाठी म्हणून प्रगटावेत काय.
प्रभूंना बघताच शिवाजी महाराज समर्थांच्या चरणी लीन झाले. समर्थांनी इकडची तिकडची चौकशी केली आणि तेवढ्यात त्यांच्याशी चर्चा करता करता ते एका दगडफोड्याच्या कामाजवळ गेले. शिवाजी महाराज देखील आपल्या सद्गुरूंबरोबर त्या दगडाच्या जवळ जो मनुष्य काम करत होता त्याचं काम बघू लागलंय. एक दगडाचा मोठा टवका उडाला आणि त्या दगडाच्या या मोठ्या पडलेल्या तुकड्याबरोबर आतमध्ये दगडाच्या पोकळीमध्ये थोडशा पाण्यामध्ये जी बेडकी बसली होती ती टून दिशेने बाहेर करून उडी मारून बाहेर आली. यावरती समर्थांनी त्याला विचारलं की ही बेडूक देखील या राजांच्या कृपेनेच या दगडामध्ये राहतोय ना. असं म्हणता क्षणी शिवाजी महाराजांना आपल्या चुकीचं, एक प्रकारे आपल्या अंतःकरणात आलेल्या अहंकाराचं लगेचच ती चूक त्यांच्या अंतःकरणात लक्षात आली आणि त्यांनी समर्थांचे पाय धरले. श्रोतो, ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. या कथेमधून शिवाजी महाराजांचा तर उद्धार करायचा आहेच, यामध्ये काही शंका नाहीच. पण त्याचबरोबर ज्या समर्थांनी या दगडाच्या पोकळीमध्ये जी ही बेडकी राहत होती तिच्या जीवन अस्तित्वाच्या आधाराने हे आकाश तत्वच आपल्याला समजावून सांगितलेलं ना. हे आकाश तत्व जितकं व्यापक आहे, ज्याला कुठल्याही परिमाणामध्ये मोजता येत नाही, त्याचबरोबर हे आकाश तत्व अत्यंत सूक्ष्म देखील आहे. हे आकाश तत्व सूक्ष्म असल्यामुळंच या दगडाच्या आतमध्ये कुठेतरी खबदाडामध्ये लपून राहिलेल्या जीवाला देखील श्वास मिळालाच ना. आपण बघतो की जमिनीच्या आतमध्ये झाडांची मुळं ही खूप खोल 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 जातात, पण या खोलवर गेलेल्या मुळांना देखील आजूबाजूला आकाशानेच व्यापून उरलेलं असताना आपल्या शरीरशास्त्राची जी रचना काल आपण अभ्यासत होतो त्याच्या अंतरंगामध्ये ही श्वास घेण्यासाठी ही आकाशरूपी पोकळीच आहे ना. या आकाशाने या पंचमहाभूतांना अंतर्बाह्य वेढून ठेवलेलं आहे, अंतर्बाह्य व्यापून ठेवलेलं आहे. तसा माझा हा राम या सर्व चराचर सृष्टीला व्यापून उरला आहे, असं समर्थांचं सांगणं आहे. त्यामुळं आकाश तत्वाची तुलना ही भगवंताशी करता येऊ शकते. अर्थात आकाश देखील एका टप्प्यानंतर भगवंताच्या समोर हे न्यूनच पडतं, पण दृष्टांताच्या आधाराने सांगायला मात्र आकाश तत्व हे भगवंताच्या अत्यंत जवळ जातं. या आकाशाचा दुसरा गुणधर्म असा की आपण जर या सर्व पंचमहाभूतिक सृष्टीची रचना बघितली तर ही सर्व तत्व ही एकातून एक उदय पावत गेलेली आहेत. म्हणजे कसं की आकाशामध्ये वायू तत्व निर्माण झालं, या वायू तत्वातून अग्नी तत्व निर्माण झालं, या अग्नी तत्वातून जलतत्वाची निर्मिती झाली आणि हे जलतत्व गोठून त्यातून हे पृथ्वी अर्थात ही जमीन, हा भूभाग जो आपण बघतो त्याची निर्मिती झाली. म्हणजे जर आपण या सर्व तत्वांचा विचार करायला जावं तर सर्वात वडील तत्व हे आकाश आहे. जर आकाशाचीच निर्मिती झाली नसती तर या आकाशाच्या पोकळीमध्ये हा वायू वाहू शकला नसता. जर वायू व्हायला नसता तर या वायूच्या आधाराने अग्नितत्व प्रगटलं नसतं. जर अग्नितत्व प्रगटलं नसतं तर त्यातला शीतल करणारं जलतत्वाची निर्मिती झाली नसती आणि जलतत्व नसतं तर या पृथ्वीची निर्मिती झाली नसते. आणि यातून पुढचा शेवटचा टप्पा म्हणजे जर ही पृथ्वी तत्व निर्माण झालं नसतं तर तुम्हा आम्हा सर्व सामान्य जीवांना कुठला आधार राहिला असता, आपण कशावरती राहिलो असतो. म्हणजे आकाश तत्व हे सर्व जीवांचा खरा आधार आहे. आणि समर्थ म्हणतात की हे आकाश तत्व म्हणजे माझा राघव आहे. थोडक्यात हे सर्व ब्रह्मांड तुम्हा आम्हा प्रत्येकापासून या प्रभूंच्या आधारावरती उभं आहे, या रामाच्या आधारावरती उभं आहे. असं हे आकाश तत्व याचं पंचमहाभूतिक अवस्थेमधलं हे वर्णन आपण अभ्यासत आहोत. दुसरा टप्पा असा आहे की आकाश तत्वामध्ये वायूची निर्मिती झाली. वायू हे सर्व सृष्टीचं जीवन आहे. वायूचा अर्थ पवनपुत्र देखील आहे. म्हणजे आकाश जर राम झालं तर आकाशाच्या पोटामध्ये निर्माण झालेला हा सद्गुरु रूपी मारुती म्हणजे वायू आहे. या वायूचं जे मूळ स्वरूप आहे ते अग्निरूपी नाम आहे. या नामाने अंतःकरणामध्ये निर्माण होणारं समाधानकारक रूपी
जल आहे आणि या समाधानकारक रूपी गोष्टीने आपल्या चित्ताच्या पोकळीमध्ये त्या प्रभूंचं स्वरूप निर्माण करणारा असा चित्तरूपी हे पृथ्वी तत्व आहे. म्हणजे या तत्वांना जर अदृश्य स्थितीमध्ये अभ्यासायचं झालं तर आकाश म्हणजे राम, तर वायू म्हणजे हनुमंत. जर वायू म्हणजे हनुमंत तर नाम म्हणजे अग्नितत्व, आणि नाम म्हणजे अग्नितत्व तर समाधान हे जलतत्व, आणि समाधान हे जलतत्व तर चित्ताची शुद्धता हे पृथ्वी तत्व आहे. आकाशाच्या आधारानेच या सर्व तत्वांचा उदय आहे. आकाशामध्ये जर वायू व्हायला नसता तर या सृष्टीचा कणभर देखील विकास होऊ शकला नसता. या वायूच्या आधाराने सर्व जीवन आहे, या वायूच्या आधाराने सर्व चैतन्य आहे, पण या वायूला आकाशाची पोकळी आहे. त्यामुळे श्रोते हो, राम हा या सर्व सृष्टीचा आधार आहे, या सर्व सृष्टीच्या जीवनाचा आधार आहे, या सर्व चैतन्याचा आधार असा आपला राम आहे. हे देखील या आकाश तत्वाच्या उदाहरणावरून आपल्याला कळू शकतं. थोडासा भावार्थाचा भाग बघूयात. भावार्थाचा भाग असा आहे की आकाश हे जर सर्व व्यापक आहे, माझ्या सर्व स्थितींमध्ये मला अंतर्बाह्य ते व्यापून उरलेलं आहे, आणि आकाश तत्व जर माझा राम आहे तर माझ्या कुठल्या देहाच्या स्थितीमध्ये माझा राम माझ्यापासून लांब आहे. तो सतत माझ्या बरोबर आहे, सतत तो माझ्या अवतीभोवती घुटमळत आहे, माझ्या अंतर्बाह्य घुटमळत आहे. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की तुमच्या अंतःकरणात चाललेला विचार जितका तुम्हाला कळत नाही तितका तो मला कळतो, कारण की या आकाश रूपी तत्वाने हे वायू तत्व आपल्या अंतःकरणाशी एकरूप झालेलं आहे. त्यामुळे या मनाचा ठाव घेण्याची कला ही या सद्गुरूच्या अंतःकरणात येते. त्यामुळे भावार्थाच्या रूपाने बघायला जावं तर हा राम इतर दुसरीकडे कुठेही बघायची गरज नाही, तो अगदी आपल्या भोवती आहे. त्याने सतत आपला स्वीकार केलेला आहे. गरज आहे तो माझ्या बरोबर आहे या भावनेचा मी स्वीकार करण्याची. कारण की आकाश तत्व जसं आपण त्याच्या पोकळीमध्येच जगतो आहोत, त्याच्या पोकळीशिवाय आपलं अस्तित्वच नाही. पण आपल्यापैकी किती जणांना आकाश तत्वाची प्रचिती दररोज येते? आपल्याला पृथ्वी तत्व कळतं, आपल्याला अग्नितत्व कळतं, आपल्याला जलतत्व देखील कळतं, आपल्याला वायू तत्व देखील कळतं. पण आकाश तत्व आपल्याला कधी संवेदनेने कळतं का? नाही कळत ना. जरी या सर्व ब्रह्मांडाचा तो आधार असला तरी आकाश तत्व जसं आपल्याला कळत नाही तसा हा माझा राम सर्व सृष्टीचा आधार. पण त्याच्या आधारावरती असलेली इतर तत्व आम्हाला कळतात, पण या आकाश तत्वाची अनुभूती आम्हाला कधी होत नाही. दुसरा भावार्थाचा भाग असा की सर्व सृष्टीला जर या चार तत्वांना या आकाशाच्या पोकळीत निर्माण मिळालेला आहे, तर जसं आईच्या गर्भामध्ये एखाद्या बालकाची वाढ व्हावी तसं या आकाश तत्वामध्ये हे ब्रह्मांड सगळं भरलेलं आहे. त्यामुळं राम हा आपली आई आहे, राघव ही आपली आई आहे. त्याच्या कुशीमध्ये ही सर्व पंचतत्व निर्माण झाली. त्या पंचतत्वांचा एक भाग म्हणजे मी. जसं आई आपल्या लेकराला नेहमी कुशीमध्ये अगदी छातीशी धरून ठेवते, त्याच्या कुठलीही झालेली चूक जरी असली तरी पोटामध्ये घेते, त्याचं कल्याणाचंच अखंड चिंतन करते, त्याच्यावरती नेहमी आपल्या मायेचं पांघरून घालते, तसं या आकाशरूपी राघवाने तुम्हा आम्हा प्रत्येकावरती त्याच्या ममत्वाचं पांघरून घातलंय. सदैव आपल्या कल्याणाचीच अपेक्षेने त्याने तुम्हा आम्हाला सांभाळलेलं आहे. सदैव त्यांनी आपल्याला त्याच्या पोटाशी धरलेलं आहे. म्हणून त्याला करुणा निधान असं नाव दिलेलं आहे. हे करुणा रूप या आकाशाची ही संवेदना श्रोते हो तुम्हा आम्हाला आजपर्यंत कधी कळत नाही. जी पंचमहाभूतिक सृष्टीतली कळत नाही ती आम्हाला कधी या विश्वामध्ये भरून उरलेला या चराचरातला आकाशरूपी रामाची होणार. त्यामुळे भावार्थाच्या रूपाने बघावं तर या रामाशिवाय आपलं खरंच अस्तित्व नाही. पण या रामाचं अस्तित्व आम्हाला जाणवत नाही. काय करावं याला? त्याचं जर आपण चिंतन केलं तर समर्थ म्हणतात की मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. कारण की या सर्व गोष्टींचा जर आधार तो आहे, त्याच्याशिवाय या सृष्टीची निर्मितीच नाही, त्याच्याशिवाय या सृष्टीमधला कुठलाही कारभार नाही, हे जर माझ्या अंतःकरणामध्ये पक्क पटलं, त्याच्या आधारावर ही सगळी सृष्टी आहे, म्हणजेच त्याच्या आधारावर मी देखील उभा आहे. माझ्या जीवनाची सर्व इति कर्तव्यता, माझ्या जीवनाचा सर्व भूत भविष्य वर्तमान हा त्याच्या आधारावरती उभा आहे.
त्याच्या इच्छेने माझ्या जीवनामध्ये या सर्व घटना घडतायत, हे जर खरं आहे तर मग मी काळजी कशाची करायची, कशाबद्दल मी चिंता करायची? जर सर्व गोष्टी या त्याच्या इच्छेने, त्याच्या आधाराने चाललेल्या आहेत, हे जर लौकिकात खरं आहे, तर या माझ्या रामाच्या आधारावर मी जर जीवन जगत असेल तर यात गैर काय आहे? लोकांना राम भरोसे हा शब्द चुकीच्या अर्थाने ते नेहमी संदर्भामध्ये घेतात की तुमचं काम काय बाबा, सगळं राम भरोसे चालतं. पण मला असं वाटतं की अशा माणसाचं खरं हे कौतुक आहे. आपण व्यवहारामध्ये ही एखादी टीका म्हणून हा शब्द वापरतो, पण हे खरं त्याच्या अर्थाने कौतुक आहे. कारण की त्याला सत्य कळालंय की संपूर्ण सृष्टीचा विकास, संपूर्ण सृष्टीचा क्रम हा या भगवंताच्या आधारावर, या त्याच्या भरोशावरती चाललेला असतो. आणि आपला हा भरोसा अजूनही दृढ नाही, त्यामुळे आपल्याला भ्रांत लागते, त्यामुळे आपल्याला काळजी लागते. पण ज्याला हे सत्य पटलं की या रामाशिवाय मी नाही, या रामाच्या भरोशावर मी आहे, त्याच्या जीवनामधली मात्र भीती संपून गेली, त्याच्या जीवनातलं सर्व भयच संपून गेलं, त्याच्या जीवनातली काळजी संपून गेली. पण ही काळजी श्रोतेहो खरंच आपल्या जीवनातली संपते का, हा प्रश्न आहे. या जीवनामध्ये आपण ज्या या दृश्य विश्वाशी जोडले गेलेलो आहोत, या दृश्य विश्वाशी जे आपण लिप्त झालेलो आहोत, या दृश्य विश्वाचं आणि आपल्या मनाचं एक नातं आहे. त्या नात्याचं नाव भान असं आहे. आपल्याला या सर्व दृश्य विश्वाचं भान राहतं बघा. आपण बघतो ना, सूर्योदय झाला त्याचं आपल्याला भान येतं, दुपारची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली, आपल्याला त्याचं भान राहतं, संध्याकाळची वेळ झाली, अजूनही कुठली नित्यकर्म करायची आहेत त्याचं आपल्याला भान राहतं. ही भान नावाची जी स्थिती आहे, त्या भान नावाच्या स्थितीमुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या भगवंताचं जी संवेदना आहे ती नेहमी आपल्या आयुष्यामध्ये सचेतन राहत नाही. का मी हा भान शब्द वापरतोय सांगू का? समर्थ जसं भुजंग प्रयासामध्ये या मनोबोधाची रचना करतात, त्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये खूबी आहे बघा. नभासारिखे रूप या राघवाचे, इतकं या भगवंताचं रूप शाश्वत आहे, आकाशासारखं अगदी आपल्याला सर्व बाजूने व्यापून उरलंय. पण आपल्याला अजूनही ते कळत नाही. का बरं? कारण नभा या शब्दाची संवेदना आपल्या जीवनात नाही. कारण की या नभा शब्दाला उलट करा, तो शब्द होतो भान. आपण नेहमी भान या स्थितीमध्ये जगतो, त्यामुळे आपल्या दृश्य विश्वाची संवेदना आहे. पण या नभासारखी जी भानाची उलटी अवस्था आहे ती आपल्याला काही केल्या कळत नाही. जी पाहण्याची दृष्टी समर्थ आपल्याला सांगतात, समर्थ माऊलींचा एक अभंग आहे, त्यामध्ये ते म्हणतात, ध्यान करू जाता भान हरपले, सगुण जाहले गुणातीत. ही अवस्था काय आहे? ध्यान करू जाता भान हरपले. आपलं जेव्हा भान हरपेल, या दृश्य जगाशी असलेला आपला संबंध तुटेल. तो कशाने तुटेल? ध्यानातून तुटेल. त्या भगवंताचं जितकं निधिध्यास, त्याचं अखंड अनुसंधान, त्याच्यावरती अपार प्रेम जेव्हा आपल्या अंतःकरणात निर्माण होईल, तेव्हा ही भान स्थिती संपेल, तेव्हा हा नभासारखा राम प्रगटेल. आणि हे समर्थ इथं सांगताना म्हणतात, ध्यान करू जाता भान हरपले. आणि या भगवंताचं जे नभासारखं स्वरूप आहे, ज्याच्यासाठी भान हरपलं पाहिजे, ते भान हरपण्यासाठी त्याचं ध्यान लागलं पाहिजे. आणि हे ध्यान ज्याचं लागतं, तया पाहता देह बुद्धी उरेना. आपलं ध्यान लागत नाही, आपल्याला त्या भगवंताचं प्रेम लागत नाही. कारण की त्या भगवंतापेक्षा काकणभर अधिक प्रेम असलेली आपली देहबुद्धी ही अखंड जागृत राहते. आपण आपल्या स्वतःवरती जितकं प्रेम करतो, त्याच्यापेक्षा कितीही जरी आपली भक्ती श्रेष्ठ असली तरी आपलं प्रेम त्या रामावरती त्याच्यापेक्षा कमी राहतं. आणि श्रोते हो, आजपर्यंत इतिहास सर्व गोष्टींना साक्ष आहे की भगवंतावरती ज्यांनी आपल्या देहापेक्षा अधिक प्रेम केलं, त्यांच्या झोपडीमध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये राम हा स्वतःहून प्रगटलेला आहे. शबरीने काय केलं? आपल्या देहापेक्षा अधिक रामावरती प्रेम केलं. अगदी आपल्या शरीराचं कमान झाली
तरी दररोज आपल्या रामासाठी फळं तोडायची, त्याच्यासाठी सर्व पूजेचं साहित्य एकत्र करायचं. माझा राम येणार आहे, माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय माझा राम येणार आहे, असं देहाच्या सर्व अवस्थांमध्ये अत्यंत तळमळून त्या रामाची वाट पाहायची. आणि या देहबुद्धीच्या पलीकडे प्रेम गेलं, आपल्या पलीकडे जेव्हा प्रेम गेलं, तेव्हा तो राम त्या शबरीच्या आश्रमात आला. श्रोते हो, आपलं प्रेम आपल्यापेक्षा रामावरती जेव्हा वाढेल, तेव्हा या देहबुद्धीचा अंत होईल. त्यासाठी याचं ध्यान लागलं पाहिजे. ही ध्यानाचीच अवस्था म्हणजेच त्याच्या नामाच्या प्रेमाची अवस्था एक दिवशी आमच्या जीवनातली ही देहबुद्धी संपून टाकेल. आणि ज्या क्षणी देहबुद्धी संपेल, त्या क्षणी तो आपल्या या आश्रमाच्या दरवाजामध्ये येऊन उभा राहील. आणि असा येऊन उभा राहील की कितीही काळ त्याला बघा, कितीही बघत राहा, त्याचं स्मितहास्य थांबणार नाही, त्याची कृपा थांबणार नाही, त्याची करुणा आपल्या अंतरंगात थांबणार नाही, त्याचं आपल्यावरचं ममत्व थांबणार नाही. तो केवळ आणि केवळ आपल्या प्रेमापोटी आपल्या अंतःकरणाच्या या आश्रमामध्ये येऊन थांबेल आणि म्हणेल, बघ, माझीच वाट बघत होता ना, मी केवळ तुझ्यासाठी आलोय. किती काळ पाहिजे तितक्या काळ माझं तू दर्शन घे. तुझ्या दर्शनाची इच्छा जोपर्यंत तृप्त होत नाही, तोपर्यंत मी या तुझ्या आश्रमातून, तुझ्या या अंतःकरणातून बाळा कुठेही जाणार नाही. अशी या प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादाची खूण की जी या सगुण रूपाचं दर्शन घेण्याची आपली इच्छा कधीच पूर्ण करत नाही, पण प्रभू रामचंद्र मात्र आपल्या दृष्टीसमोर कधीच हलत नाही. अशी ही विलक्षण अवस्था. समर्थ म्हणतात की ज्याने आपल्यापेक्षा जास्त रामावरती प्रेम केलं, त्याला रामाने काय दिलं? सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. तो आला, भेटला आणि निघून गेला, असा तो राम कधीच नव्हता. तो तिथंच स्थितप्रज्ञासारखा उभा राहिला. जसं नाथांच्या पैठणला तो विजय पांडुरंगाने लोणी घेण्यासाठी हात पुढे केला, पण जेव्हा नाथांचं लक्ष गेलं तेव्हा त्या हातावरच्या ओशटपणा सकट हात पुढे करून तो पांडुरंग ओशाळलेल्या स्थितीमध्ये जसा आजही उभा आहे, 500 वर्षानंतरही उभा आहे, तो या भक्ताच्या प्रेमापोटी उभा आहे. तसा तो राम, ज्याची देहबुद्धी संपली, जो स्वतःच्या देहबुद्धीला ध्यानामध्ये हरवून बसला, ज्याचं ध्यानामुळं भान हरपलं, ते ज्याचं भान हरपलं त्याला हा नभासारखा राघव सर्व व्याजूने व्यापून उरतो. आणि ज्याला या राघवाने सर्व व्याजूने व्यापून उरलं, त्याची अवस्था काय होते? रामदासांच्याच भाषेमध्ये सांगावं तर रामदास म्हणे की सगळीकडे तोच भरून उरलाय. जेथे पाहो तेथे राघवाचे ठाण, करी चाप बाण शोभत असे. अशी ही विलक्षण स्थिती, असं हे विलक्षण प्रभूचं रूप सर्वत्र भरून उरतं. श्रोते हो, असं हे आपल्या राघवाचं स्वरूप प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात जाणावं. आज आपली 2-3 मिनिटं जास्त घेतली, आपली क्षमा मागतो, पण प्रभू रामावरचं हे प्रेम आपल्या हृदयात काकणभर वाढावं, यासाठीच ही सर्व शब्दांची रचना. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 198वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमाते न साहे. दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. मनोबोधाच्या या श्लोकांच्या आधारे भगवंताचं जे मूळ रूप आहे, जी ही आत्मवस्तू आहे, त्याचं चिंतन या पंचमहाभूतिक सृष्टीच्या आधाराने समर्थ आपल्याला समजावून सांगताना आकाश या तत्वाचा आधार घेत प्रभू रामचंद्रांचं आपल्या अंतरंगातल्या आत्मारामाचं स्वरूप आपल्याला समजावून सांगत आहेत. कालच्या श्लोकात समर्थांनी प्रभू रामचंद्राचं रूप हे आकाशाच्या निकट आहे, आकाशाच्या अत्यंत समीप आहे, अशा दृष्टीने या नभाचं वर्णन प्रभू रामचंद्रांच्या साधर्म्यातून आपल्याला समजावून सांगितलं.
आजच्या श्लोकाचा सरळार्थ हा नेमका कालच्या श्लोकाचंच एक प्रकारे खंडन करणारा आहे. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की माझा प्रभू राम हा या सर्व सृष्टीला व्यापून आहे. ठीक आहे, तो सर्व सृष्टीला व्यापून आहे यात शंकाच नाही. पण ही उपमा देखील माझ्या रामासाठी संपूर्णपणे योग्य ठरत नाही. अहो, जिथं द्वैत आहे तिथपर्यंत सृष्टी आणि आकाश हा नियम आहे. पण माझ्या रामाच्या अंतरंगात जिथं संपूर्ण अद्वैत तत्व व्यापून उरलेलं आहे, अशा या अद्वैताला आकाशरूपी वस्तूंनी उपमा देणं हे खऱ्या अर्थाने त्या वस्तूचं मूळ स्वरूप न दाखवण्यासारखंच आहे. त्यामुळं ज्याने आपल्या अंतःकरणात या आत्मारामाचं रूप जाणलं, त्याच्या लक्षात आलं की अरे कुठली व्यापकता, कुठलं काय, केवळ आणि केवळ तोच राहिलेला आहे. अशी ही विलक्षण प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगाची स्थिती समर्थ आपल्याला या श्लोकात सरळ अर्थामध्ये सांगत आहेत. श्रोतेहो, अद्वैत ग्रंथाचं काय किंवा त्या मानाने कुठल्याही साहित्यामध्ये काय, अगदी एखादं कीर्तन किंवा निरूपण जरी आपण ऐकलं तरी समर्थांनी त्यामध्ये एक शिस्त, त्यामध्ये एक क्रम लावून दिलेला आहे. कुठलंही प्रवचन किंवा कीर्तन, त्याचबरोबर एखादं उत्तम साहित्य किंवा एखादा अद्वैत ग्रंथ याची रचना एका विशिष्ट टप्प्याने केली जाते. त्यामध्ये दोन पक्ष असतात. एक असतो तो पूर्व पक्ष आणि दुसरा असतो तो उत्तर पक्ष. पूर्व पक्षामध्ये नेहमी आपल्याला आपली भूमिका मांडायची असते. ही भूमिका अज्ञानाच्या प्रांतामधून मांडायची असते. अज्ञानाच्या प्रांतातून आपल्या मनाची उंची वाढवत वाढवत ते मन या तुरीयेच्या किंबहुना आपल्या जाणीवेच्या अत्यंत समीप नेऊन ठेवायचं असतं. अर्थात जरी ते जाणीवेच्या समीप नेलं तरी तो प्रांत हा अज्ञानाचाच असतो. त्यामुळे पूर्व पक्ष हा नेहमी अनेक प्रकारचे प्रश्न, अनेक प्रकारचे संदर्भ श्रोत्याच्या मनामध्ये निर्माण करत राहतो. आणि मग त्याचा उत्तर पक्षामध्ये समर्थांनीच नवविधा भक्तीमध्ये कीर्तन भक्तीचं वर्णन करताना सांगितलं की धडाडून त्या उत्तर पक्षामध्ये एक एक संभ्रम आपल्या अंतरंगातून काढून टाकावेत आणि मन अत्यंत निर्मळ, अत्यंत स्वच्छ करावं, असा हा निरूपण कीर्तनाचा प्रवास असतो. अर्थात आजच्या काळामध्ये जिथं प्रत्येक गोष्ट ही नाट्यमयरित्याच सांगण्याचा प्रयत्न होतो, तिथं कदाचित हे नियम बऱ्याचदा डावलले जातात. बऱ्याचदा अज्ञानाचाच प्रांत हा शेवटपर्यंत आपल्याला सांगितला जातो. असो, आपला तो विषय आजचा चिंतनाचा नाही. समर्थांना हे जे शास्त्र त्यांनी आपल्या सर्व ग्रंथांमध्ये मांडलं, त्या भूमिकेवरच त्यांनी आपल्या सर्व ग्रंथांची रचना केली. त्याच पद्धतीने या मनोबोधामध्ये देखील समर्थ वेगवेगळ्या वेळेला, जसं क्रिकेटमध्ये एखादा गुगली बॉल यावा किंवा एखादा आजच्या काळामध्ये दुसरा या नावाने जो चेंडू ओळखला जातो तो यावा, तसं समर्थांनी कालच्या आणि आजच्या श्लोकामध्ये ऐकणाऱ्या श्रोत्याच्या अंतरंगामध्ये एक चिंतनाची सरबत्ती, एक प्रकारचं त्याच्या चिंतनामध्ये प्रचंड कोलाहल निर्माण करत संपूर्ण समाधानाच्या प्रांतामध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न केलाय. समर्थांनी कालच्या श्लोकात आपल्याला प्रभू रामचंद्राचं रूप हे त्या आकाशाच्या अत्यंत समीप आहे, अत्यंत निकट आहे, अशा निष्कर्षाप्रत आणलं. त्यासाठी आपण त्या आकाशाचं जे पंचमहाभूतिक रूप आहे, त्या आकाशाचा जो भावार्थिक रूप आहे, या दोन्ही अंगाने या आकाश तत्वाचा विचार केला आणि आपल्या लक्षात आलं की या आकाश तत्वाच्या अधिष्ठानावरतीच संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड हे आधारलेलं आहे. या आकाशाने या सृष्टीला सर्व बाजूने व्यापून ठेवलेलं आहे. अगदी समुद्राच्या तळाशी देखील एखाद्या माशाच्या अंतरंगामध्ये जो श्वासाचा चैतन्यमय प्राण आहे तो देखील आकाश रूपानेच आहे ना. म्हणजे प्रत्येक तत्वाच्या अंतरंगामध्ये देखील आकाश रूप आपल्याला सापडतं. मग अशा या आकाश तत्वाचा विचार करताना समर्थांनी आपल्याला ते प्रभू रामचंद्रांच्या किती निकट आहे या निष्कर्षाप्रत आणलं. आज समर्थ आपल्याला याच्या उलट भूमिकेवर घेऊन जात आहेत. अर्थात जसं आपण या सुबुद्धी आणि कुबुद्धी किंवा या माया आणि ब्रह्म या दोन्ही अंगांचा परमार्थामध्ये विचार करत आलेलो आहोत,
त्याच अंगाने ही दोन्हीही तत्व आपल्या अंतरंगात केवळ आणि केवळ समाधानच नेऊन देतील. हा काही एखाद्या राजकारणाच्या सभेमधला गलका नाही की ज्याच्यामुळं आपण ऐकल्यानंतर संभ्रमामध्ये पडू, आपण त्या कोलाहलामध्ये हरवून जाऊ. परमार्थामध्ये होणारी ही भगवत चर्चा, परमार्थामध्ये निर्माण होणारे हे प्रश्न हे केवळ आणि केवळ समाधानच देऊन जातात. आणि ह्याचा आपण खरोखर आनंद आजच्या या श्लोकाच्या आधाराने घेऊ शकतो. समर्थ आपल्याला इथं म्हणतायत की माझा राम हा आकाश रूप आहे. हे म्हणणं देखील त्या रामाला एक प्रकारे खुजेपणा आणण्यासारखं आहे. त्याचं खरं स्वरूप सांगण्यासाठी आकाशाची उपमा देखील त्याला लावणं हे योग्य नाही. श्रोतेहो, आपण आकाश या तत्वाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण आकाशाकडे वेगळेपणाने बघू शकतो. हा सगळ्यात मोठा अज्ञानाचा प्रांतातला अडथळा आकाश तत्वाला भगवंताशी साधर्म्य करण्यामध्ये आहे. कारण की ज्या वस्तूला आपण वेगळेपणाने बघू शकतो ते तत्व म्हणजे भगवंताचं मूळ स्वरूप असू शकत नाही. कारण की त्या तत्वामध्ये मुळी द्वैत भावनाच नाही. आकाशाकडे मी वेगळेपणाने बघू शकतो, आकाशाला मी वेगळेपणाने अनुभवू शकतो, आकाशामध्ये काळे ढग झालेले आहेत हे मी अनुभवू शकतो. म्हणजे आपण त्या मूळ स्वरूपापासून वेगळे होऊन त्या आकाश तत्वाकडे बघतो. त्यामुळे सगळ्यात मोठा अडथळा आकाश आणि प्रभू रामचंद्र हे साधर्म्याने संपूर्ण एकरूप आहेत हे सांगण्यामध्ये येतो. दुसरा टप्पा असा आहे की आकाश हे शून्य रूप आहे. आपण जेव्हा एखाद्या मनुष्याला संभ्रमामध्ये असतो आणि तो आपल्या कुठेतरी घरामध्ये आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो, आपण त्याला बऱ्याचदा म्हणतो ना, अरे असा काय आकाशाकडे डोळे लावून बसलायस, म्हणजे तू असा काय शून्यामध्ये हरवून गेलायस. म्हणजे आकाश हे शून्य तत्व आहे. जेव्हा मनुष्याला कुठलीही गोष्ट सुचेनाशी होते, जेव्हा तो बऱ्याचदा व्यथित होतो, तेव्हा तो आकाशाकडे डोळे लावतो. या आकाशाकडे डोळे लावण्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये नैराश्य असतं, दुःख असतं. याचं कारण आकाश हे शून्य रूप आहे. आकाश हे शून्य रूप आहे याचा परमार्थामधला तत्वाच्या आधाराने अर्थ असा आहे की आकाश हे अज्ञान रूप आहे. अज्ञान रूप आकाश या शून्यवत आकाशाकडे मनुष्याने जेव्हा डोळे लावलेले असतात तेव्हा त्याच्या अंतरंगामध्ये साधारणतः दुःख, नैराश्य याचीच संवेदना त्याला अनुभवला येत असते. पण माझा राम हा केवळ आणि केवळ ज्ञानरूप आहे. तो शून्य रूपाला भेदून पलीकडे गेलेला आहे. तो शून्य रूपाला भेदून पलीकडे गेला असल्यामुळं तो या अज्ञानाच्या कुठल्याही प्रांताच्या पलीकडे आहे. शास्त्र त्याचं रूप हे सच्चिदानंद रूप असं सांगतं. या सच्चिदानंद स्वरूपाचा खरा अर्थ सत अधिक चित अधिक आनंद, म्हणजे जो शाश्वत सत्य आनंद स्वरूप आहे असा माझा राम आहे. म्हणजे आकाशाकडे डोळे लावणारा मनुष्याला नैराश्य आहे, दुःख आहे, पण माझ्या रामाचं चिंतन हे केवळ आनंदमय आहे, शाश्वत आनंद देणारं असं माझं राम आहे. त्यामुळं राम हा ज्ञानवंत प्रांतामध्ये येतो, तर आकाश हे अज्ञानाच्या प्रांतामध्ये येतं. जिथं शून्य आहे तिथं संवेदनशीलतेचा अभाव आहे. आपण बघतो की आकाशामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. या आकाशामध्ये घडणाऱ्या घटनांचा आकाशाशी कुठलाही संबंध नसतो. म्हणजे कसं, अगदी थोडंसं एखाद्या कविताकाराच्या दृष्टीतून आपण बघावं. आकाशामध्ये बऱ्याचदा काळे ढग दाटून येतात. हे काळे ढग दाटून येतात आणि बऱ्याचदा कोसळून खाली देखील पडतात. कोसळून खाली पडले तरी देखील आकाश कुठल्याही संवेदनांनी लिप्त होत नाही. ढग जमले काय तरी आकाशाला काही फरक पडत नाही. ढग बरसले काय तरी आकाशाला काही फरक पडत नाही. या आकाशामध्ये सूर्याच्या उष्णतेचा जो वाहक वायू आहे तो बऱ्याचदा उष्णता निर्माण करतो. पण आकाशाला या उष्णतेचा देखील कुठल्याही प्रकारचा संदर्भ नसतो. या उष्णतेचं परमोच्च बिंदू म्हणजे आकाशामध्ये बऱ्याचदा वीज कडाडते. या विजा कडाडून जातात तरी देखील आकाश शांतपणे या विजांकडेच बघत असतं. म्हणजे आकाश हे जे शून्य रूप आहे ते असंवेदनशील आहे. त्याच्यामध्ये घडणाऱ्या कुठल्याही घटनेशी तो लिप्त नाहीये. त्या कुठल्याही घटनेची संवेदनशीलता त्याच्याकडे नाहीये. पण माझा राम कसा आहे? माझा राम हा करुणानिधान आहे. करुणानिधान म्हणजे श्री महाराजांच्या अगदी शब्दात सांगायला जावं
तर माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या केवळ एकच दोष आहे, मला तुमचं दुःख पाहवत नाही. दुःख पाहवत नाही म्हणजे श्रोते हो, जो मनुष्य अत्यंत दुश्चित्त अंतःकरणाने रामाजवळ येतो, त्याच्या दुःखाशी माझा राम तद्रूप होऊन जातो. त्याच्या दुःखाची संवेदनशीलता त्याच्या अंतःकरणामध्ये तो जाणवू शकतो. आकाशामध्ये कित्येकदा काळे मेघ दाटून येतात, म्हणजे ह्या प्रकृतीचे अश्रूच येतात ना. ही प्रकृती देखील रडतच असते ना बऱ्याचदा. पण आकाशाला या अश्रूंची काही किंमत आहे का? या उलट माझे महाराज म्हणतात की आपण आपल्या रामाला असं काही अळवावं की आळवता आळवता आपल्या डोळ्यात पाणी यावं, आणि आपल्या डोळ्यात पाणी आलं की रामाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ही जाणीव आहे, ही संवेदनशीलता आहे, हा गणपती आहे. या गणपतीच्या जाणीवेच्या आधारावरती या मूलाधार स्थितोस नित्यम अशा या अवस्थेमध्ये माझा राम आहे. त्यामुळे तिथं असंवेदनशीलता नाही. त्याच्याकडे आलेल्या दुःखी जीवाच्या अंतरंगावरती आनंदरूपी फुंकर घालतो तो राम आहे. तो आकाशासारखा स्थितप्रज्ञ राहत नाही, तो आकाशासारखा असंवेदनशील राहत नाही. आपल्या अंतरंगामध्ये बऱ्याचदा रागाच्या विजांचा कडकडाट होतो, आपल्याला क्रोध येतो. पण असा क्रोध आला तरी आकाश मात्र त्याच्यापासून 2 हात लांबच राहतं. ते म्हणतात तुला काय बडबडायचं असेल ते बडबड, तुला जे काही कडकड करायची असेल ती कर, माझा त्याच्याशी संबंध नाही. पण माझा राम, जेव्हा कैकेयीने रामाला वनवासात जाण्याचं सांगितलं, तेव्हा रामाला जेव्हा आतमध्ये बोलवण्यात आलं, सुमंत्र रामाला आतमध्ये दशरथाकडे घेऊन गेला. दशरथ खाली जमिनीवरती पहुडलेला होता, अत्यंत दुश्चित्त असं त्याचं अंतःकरण झालं होतं. कैकेयी संतापाने फुटकार टाकत बसली होती, आणि प्रभू रामचंद्र हात जोडून आई समोर उभे होते. आणि त्यांच्या मुखातून पहिलं वाक्य असं आलं की आई, तू मला अशी आज्ञा दे की ज्याच्यामुळं माझ्या पित्याचं दुःख मी दूर करू शकेन. श्रोतो, ही संवेदनशीलता आहे. इथं तिचा संताप यावरती रामाने तिचा अव्हेर केलेला नाहीये. इथं आपल्या वडिलांच्या दुःखामुळं केवळ आईला दुष्ण देऊन तो त्यांच्यावरती एक प्रकारे त्यांचं सांत्वन करू इच्छित नाहीये. तो या सम्यक दृष्टीने असं विधान करतोय की आई, तू मला अशी आज्ञा दे की ज्याच्यामुळं माझ्या पित्याचं मी दुःख दूर करू शकेन. काय विलक्षण ही संवेदनशीलता आहे श्रोत्यो. हे मन आकाशामध्ये नाही सापडू शकणार, हे केवळ माझ्या राघवाच्या अंतःकरणामध्ये सापडू शकेल. आकाश हे जरी सर्व व्यापी असलं तरी सर्व अंतःकरणातल्या दुःखांना ते केवळ एका स्थितप्रज्ञतेने बघत राहतं. पण माझा राम अनवाणी पायाने वनवासातल्या प्रत्येक ऋषी मुनीसाठी धावत गेलेला आहे. राज्याचे सर्व भोग सोडून तो गेलेला आहे. जसे माझे महाराज लहानपणी आईच्या मांडीवरती बसून चांदीच्या पेल्यामध्ये दूध पिणारे, चांदीच्या ताटामध्ये आईच्या हातून दही भात खाणारे, पण आपल्यासारख्या बहुजनांच्या उद्धारासाठी अनवाणी पायानी एका लंगोटीवरती देशाटन करत गुरु माऊलीच्या शोधात गेले. ही संवेदनशीलता आहे श्रोत्यो, हे आकाश तत्व नाही. आकाशाच्या आधाराने मनुष्य हा असंवेदनशील राहू शकतो, पण माझा राम नाही. आणि त्यामुळं सृष्टीचा विचार करत असताना, या पंचमहाभूतिक सृष्टीचा विचार करत असताना आकाश तत्व रामाच्या उपमेला देण्यासाठी संपूर्णपणे योग्य ठरत नाही. जसं वर्गामध्ये आपण म्हणतो की तू खूप हुशार आहेस, तू वर्गात पहिला पण आलायस, पण तुला 100 पैकी 99 मार्क आहेत, पण 1 मार्क तुझा गेला बरं. तसं या आकाश रूपाचं, या परमतत्वाशी जेव्हा आपण चिंतन करायला जातो तेव्हा 99 मार्क त्याचे बरोबर जातात, पण 1 मार्क मात्र हा या आकाशाला नेहमीच या भगवंतापासून थोडस लांब ठेवतो. ते हे द्वैत आहे. आणि यातला सगळ्यात मोठा अज्ञानाचा प्रांत असा की जो या पूर्व पक्षाचा अंतिम टप्पा आहे, तो म्हणजे जो आत्मज्ञानी आहे त्याला ही संवेदना कुठं राहणार की मी आकाशाला वेगळेपणाने बघतोय. जेव्हा तो स्वतःचं अस्तित्व हरवून बसतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे केवळ राम आहे, सृष्टी आहे, मी आहे, आणि आम्हाला तो व्यापून राम आहे, यामध्ये देखील अहंकारच आहे ना. त्यामुळे इथं ज्याला या आत्मज्ञानाचं अवस्था प्राप्त झालेली आहे, ज्यांनी या पूर्व पक्षाची सीमारेषा ओलांडलेली आहे, जो या उत्तर पक्षाकडून भगवंताकडे बघतोय, त्याला ही बघणारी दृष्टीच राहत नाही.
तिथे सर्व लक्ष अलक्ष्यही बुडाले, अशी ही विलक्षण अवस्था आहे. तिथं अद्वैत पूर्ण तत्वज्ञान अंतःकरणामध्ये अनुभूतीने शास्त्राच्या रूपाने आलेलं असतं. त्यामुळे समर्थ म्हणतात की दुजे वीण जो तोची तो हा स्वभाव आहे. इथं दुसरं कोणी नाहीच. ध्यान करू जाता भान हरपले, सगुण जाहले गुणादित. रामदास म्हणे लाचावले मन, जेथे तेथे ध्यान दिसू लागे. इथं आता तोच आहे सगळीकडे. अरे मी आहे कुठं? तो बघणारे दृष्टी देखील मावळली. असं हे अद्वैत अवस्था. या अद्वैत अवस्थेमध्ये सृष्टीत जिथं लय पावते तिथं या सृष्टीला तो व्यापून उरला आहे हे म्हणणं अज्ञान नाही का? सृष्टीचंच अस्तित्व राहिलं नाही, तिथं व्यापकता हा शब्द खऱ्या अर्थाने निर्माणच होऊ शकतो का? जिथं मी आहे तिथं तो मला व्यापून उरलाय असं म्हणता येऊ शकतं. पण जिथं मीच नाही तिथं व्यापकता या शब्दाला अर्थ काय आहे? श्रोतेहो, यातून एक फार मोठं गूढ रहस्य समर्थ आपल्याला सांगू इच्छितात की त्या रामाची अनुभूती घ्यायची असेल तर केवळ आणि केवळ आपल्या अहंकाराचं विसर्जन, आपल्या मीपणाचं विसर्जन हाच साधनाचा मार्ग आहे. आपण नाम घ्या, आपण ध्यान करा, आपण भक्ती करा, आपण अगदी सहज राहा, काहीही करू नका. पण मला तर असं वाटतं की कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्या जीवनामध्ये अहंकाराला स्थान देऊ नका. बरं, परमार्थामध्ये बऱ्याचदा शोकांतिका वाटते की मी नाम घेतो, माझी ही साधना आहे, माझी ही पूजेची वेळ आहे असं म्हणून आपण बऱ्याचदा लोकांचा अवहेर देखील करतो. काय म्हणजे जे शास्त्र आपल्या अहंकाराला विसर्जन करण्यासाठी वापरायचंय त्या शास्त्राचाच आपल्याला अहंकार होतो काय? या प्रश्नाचं चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. आपण सहज राहा. जीवनाचा हा प्रवाह या प्रभू रामचंद्रांच्या तत्वाला जर अनुभूतीने जाणण्यासाठी असेल तर या प्रवाहाने स्वतः दिशा ठरवू नयेत, या प्रवाहाने स्वतः ऊर्जा लावू नये. या प्रवाहाने केवळ वाहत राहावं. त्या रामाच्या इच्छेने, त्या रामाच्या कृपा आशीर्वादाने केवळ आणि केवळ सहज स्थितीमध्ये राहावं. या जगातले दोष बघण्याची प्रवृत्ती बंद करून मी कोणीतरी वेगळा या जाणीवेपासून लांब थांबून केवळ आणि केवळ सहजावस्थेमध्ये जगावं. आणि या सहजावस्थेचं नाम भगवंताचं नाम आहे. हे नाम जेव्हा आपल्या श्वासानिश्वासामध्ये सामावतं तेव्हा बऱ्याचदा या माळेची देखील गरज आपल्या जीवनामधून दूर होऊ शकते. असा हा अद्वैत तत्वज्ञानाचा भाग त्याच्या स्मरणाने, त्याच्या अखंड चिंतनाने, त्याच्या अत्यंत सूक्ष्म झालेल्या स्मरणाने आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंत मधुर फळरूपाने अनुभूतीला येतो. श्रोत्यो, आपल्या साधनेमध्ये इतकं खोल जा की मी त्याचं नाम घेतो आहे ही जाणीव देखील आपल्या अंतःकरणातून काढून टाका. अत्यंत सहज व्हा. जगाकडे व्यापक दृष्टिकोनाने बघा. आलेल्या माणसाला जसा आहे तसं स्वीकारा. त्याच्यावरती अत्यंत निखळ प्रेम करायला शिका. आणि बघा त्या प्रभू रामचंद्राचं हस्त सच्चिदानंदमय रूप जे या शून्य आकाश तत्वाच्या पलीकडे आहे. बऱ्याचदा परमार्थामध्ये अत्यंत निरस वृत्तीने आपण जर संसार करत असू तर त्या निरास्तेच्या पलीकडे जाऊन जो रसमय भगवंत आहे त्या रसमय अवस्थेमध्ये आयुष्य जगा. सहज व्हा. कुठल्याही गोष्टीचा अवहेर करू नका. यातच प्रभू रामचंद्रांची सहजता आपल्या अंतरंगाला व्यापून टाकेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.